हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर पहा, इथे आज आपण टोमॅटोपासून एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत. तुम्हाला जर वाटत असेल इथे टोमॅटोपासून आपण पराठे, धपाटे किंवा भजी वगैरे करत असेल, पण नाही, आज आपण एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत. तर पहा, आपल्याला इथे फक्त 4 टोमॅटोंचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर आपण ही रेसिपी फक्त 2 जणांसाठी करणार आहोत. आता आपण हे टोमॅटो सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतरनं टोमॅटोच्या मागचा देठ काढून आपण टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये असे बारीक बारीक चिरून घेणार आहोत. जितके आपल्याला बारीक चिरता येतील तितके आपण टोमॅटो बारीक चिरणार आहोत. जर टोमॅटो जाड चिरले तर टोमॅटोची प्युरी व्यवस्थित होणार नाही, टोमॅटो मध्ये मध्ये जाड राहतील. म्हणून आपण इथे टोमॅटो व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने असे बारीक चिरून घेणार आहोत. चॅनलला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. त्यानंतर आपण इथे 10 ते 12 इथे कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे 10 ते 12 लसूण घालणार आहोत. तर पहा, इथे लसूण आपल्याला थोडं ठेचून घालायचं आहे. तर पहा, इथे खलबत्त्याच्या ठोकल्याच्या सहाय्याने आपण इथे लसूण असा वरच्यावर असा ठेचून घेणार आहोत. म्हणजे कसं मिक्सरच्या भांड्यामध्ये तो पूर्ण अख्खा असा राहत नाही, व्यवस्थित अशी त्याची पण प्युरी होते. ज्यावेळेस आपण कांदा खोबऱ्याचा सुद्धा मसाला वाटतो त्यावेळेस सुद्धा आपण अशा प्रकारे लसूण ठेचून टाकला तर व्यवस्थित असं त्याचं सुद्धा ग्राइंड होऊन जातं. तर पहा, इथे सर्व असं लसूण ठेचून झालं. आता आपण सर्व लसूण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर आपण इथे चिमूटभर मीठ घालून घेऊ, म्हणजे कसं आपल्या प्युरीला सुद्धा छान असे टेस्ट येईल. त्यानंतर आपण इथे अर्धा चम्मच जिरं घालून घेऊ. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर ही प्युरी करून घेऊ. आता आपण इथे एका पसरट भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर पहा, इथे आपण ही रेसिपी 1 वाटी गव्हाच्या पिठापासून करणार आहोत. तुम्हाला जर क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊन टोमॅटोची सुद्धा क्वांटिटी वाढवून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. त्यानंतर जी आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती गव्हाच्या पिठामध्ये घालून घेऊ. तर पहा, इथे टोमॅटोच्या प्युरीचा कलर तुम्हाला जरा वेगळा वाटते. आपण इथे कढीपत्ता घातला म्हणून इथे प्युरीचा कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर इथे आपण चिमूटभर हळद घालून घेऊ. त्यानंतर इथे आपण चवीनुसार म्हणजे चिमूटभर मीठ घालून घेऊ. तर पहा, इथे मीठ घालत असताना जरा बेतातच घालायचं, कारण आपण प्युरी करत असताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि आता गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. आता आपण हे सर्व पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ. जसं आपण रोज चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. जी आपण प्युरी तयार केलेली आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं प्युरीमध्ये मिक्स करून मळून घ्यायचं आहे. आता इथे आपण थोडासा तेलाचा हात घेऊन हे पीठ मळून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं हे पीठ मळून झाले. आपल्याला हे पीठ जास्त पातळ मळायचं नाही. आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे पीठ मुरायला ठेवू. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही असं आपल्याला हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही असं मळायचं आहे. तर पहा, आता आपल्याला इथे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर असे हातावर मळून ते कुरकुऱ्याचा जसा शेप असतो त्या पद्धतीने आपल्याला त्यांना शेप द्यायचा आहे. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवतो त्या पद्धतीने आपण ही रेसिपी तयार करून घेऊ. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा, असे आपल्याला कुरकुऱ्याचा आकार द्यायला थोडा वेळ लागतो, पण व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला किती झटकन आणि पटकन हे कुरकुऱ्याचा आकार देऊन तयार होत आहेत. आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून 10 मिनिटासाठी मुरायला ठेवलं तर असे पटापट ह्याचे कुरकुरे तयार होतात. तर पहा, इथे आपण सर्व पिठाचे लगेच कुरकुरे करणार नाही. आपण फक्त तळण्यापुरतेचे ते थोडेसे कुरकुरे तयार करून घेऊ. तर पहा, इथे आपण जेवढं पीठ मळून घेतलं होतं त्याच्या अर्ध्या पिठाचे आपण असे कुरकुरे तयार करून घेतलेले आहेत. तर पहा, इथे
अशा पद्धतीने किती झटकन आणि पटकन हे कुरकुरे तयार करून झालेले आहेत. आता आपण तळायची तयारी करू. पहा इथे गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घातले. तेल व्यवस्थित आता तापले की नाही ते आपण एक पिठाचा गोळा टाकून चेक करू. तेल व्यवस्थित तापल्यानंतरच आपल्याला हे कुरकुरे टाकायचे आहेत. तर पहा इथे तेल मस्त असं तापलेलं आहे. तर आपण हे पिठाचे कुरकुरे आहेत ते झाऱ्यामध्ये घेऊन आपण झाऱ्यामधून ते हलक्या हाताने तेलामध्ये सोडून घेऊ. असं जर एक एक टाकायला गेलं तर खूप आपला वेळ जाईल, म्हणून तर आपण सगळे कुरकुरे एका झाऱ्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने आपण हे कुरकुरे तळून घ्यायचे. इथे आपण गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून हे कुरकुरे तळून घेणार आहोत. सुरुवातीचा अर्धा मिनिट आपण या कुरकुऱ्यांना अजिबात हात लावणार नाही. तेलातले बुडबुडे कमी झाले की समजायचं कुरकुऱ्यांची एक बाजू व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने पलटी मारून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही अर्ध्या मिनिटातच किती मस्त आणि छान हे कुरकुरे तळून झालेले आहेत. आता आपण थोडं झाऱ्याच्या सहाय्याने थोडं हलवून घेऊ. इथे आपल्याला जास्त हा पदार्थ तेलामध्ये हँडल करायचा नाही, म्हणजे जास्त झाऱ्याने हलवायचं नाही, नाहीतर मग आपला हा पदार्थ तेलकट होऊ शकतो. म्हणून आपण इथे जास्त हँडल करायचं नाही. तर पाहू शकता तुम्ही इथे अर्ध्या मिनिटातच मस्त असे आपले हे कुरकुरे तळून झालेले आहेत. कलर पाहू शकता तुम्ही किती मस्त असं छान आलेलं आहे. आता आपण ते झाऱ्याच्या सहाय्याने हलक्या हाताने कढईमधून काढून घेऊ. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. लहान मुलांना बाहेरचे दुकानातले कुरकुरे खाऊन खोकला होत असेल तर आपण अशा प्रकारे ही रेसिपी तयार करून त्यांना हे असे चटपटीत पदार्थ खाऊ घालू शकतो. तर पहा इथे आपल्याला कुरकुरे गरम असतानाच सुहाना चाट मसाला त्यावर पसरवून घ्यायचा आहे. तर पहा आता आपल्याला इथे फक्त पाव चमच चाट मसाला घेऊन कुरकुरे गरम असतानाच आपण त्याच्यावर स्पूनच्या सहाय्याने पसरवून घेऊ. आता थोडं ते चाट मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, म्हणून थोडे कुरकुरे हलवून घेऊ. तर कुरकुरे हलवताना तुम्हाला आवाज येत असेल किती छान मस्त असे हे कुरकुरे कुरकुरीत असे झालेले आहेत. या पद्धतीने तुम्ही रेसिपी करून पहा. बघा लहान मुलेसुद्धा खूप खुश होऊन खातील आणि मग बाहेरचे कुरकुरे खाणे बंद करतील. आता आपण ही रेसिपी मीतला टेस्ट करायला देऊ. अशा प्रकारे काहीतरी वेगळं केल्यामुळे लहान मुलंसुद्धा खूप खुश होऊन खातात. अशा छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही असे कुरकुरे करून ठेवा आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर ते काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि आपल्या लहान बाळांना जेव्हा थोडं काहीतरी खाऊ वाटेल त्यावेळेस आपण गव्हाच्या पिठापासून आणि टोमॅटोपासून बनवलेले कुरकुरे लहान मुलांना खाऊ घालू शकतो. पहा तुम्हाला जर गव्हाच्या पिठापासून हे कुरकुरे करायचे नसतील तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. अशाच मस्त चमचमीत झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.